आपला बर्थडे आला की किती छान वाटतं ना. आणि बर्थडे यायच्या अगोदर 8 दिवस टेन्शन असतं, ते म्हणजे बर्थडेला काय घालू, कसा केक बनवायचा किंवा कसा केक मागवायचा, आपल्यासाठी कोण गिफ्ट आणेल का, बर्थडेचा केक कोण आणेल. आणि मी तर मिस्टरांच्या सारखं महागं लागलेले असते की दरवर्षी मीच केक बनवते, ह्या वर्षी मी नाही बनवणार, तुम्ही पण माझ्यासाठी कधीतरी केक घेऊन येत जा वगैरे वगैरे. आणि 8 दिवस तर त्रास देते, पण बर्थडेच्या 1 दिवस अगोदर मग महागं लागते की नाही, उद्याचा केक तुम्ही नाही आणायचा, विनाकारण खर्च तुम्ही नाही करायचा, बर्थडेचा केक मीच बनवणार, मला नाही तो बाहेरचा केक खायचा वगैरे वगैरे. म्हणजे हे तर असे डोक्याला हात लावतात की अगं तू 8 दिवस म्हणत होती की आम्ही काहीच करत नाही, मग आता करतोय तर करू दे ना. पण मला ते अजिबात नाही आवडत. 1-2 म्हणजे दिवस बर्थडेच्या अगोदर असं असतं की नाही, मीच बनवणार आहे, माझ्या मनपसंतीचा केक पाहिजे आणि मीच कस्टमाइज करणार. यावर्षी देखील असंच झालं. मी छान असा रसमलाईचा केक बनवला, यांना प्रिंट वगैरे काढून आणायला सांगितल्या. हे असं आध्याच प्रिंट काढल्यात, म्हणजे मी एवढा कंजूसपणा केला माझ्या बर्थडेला की प्रिंट पण मी यांना म्हटलं की तुमच्या ऑफिसमध्ये प्रिंटर आहे ना, तिथूनच काढून आणा. मग यांनी प्रिंट पण काढून आणल्या आणि म्हटले तुझा बर्थडे की तुझ्या मनानेच करूयात. मग छान असा केक बनवून मस्त सेलिब्रेशन संध्याकाळी केलं. आणि हे जे आहेत ना पार्टी पॉपर्स, तर ते पहिल्यांदा अचानक फोडल्यामुळे मी खूप घाबरले आणि दुसऱ्या वेळेस खूप छान ते फुटलं, मला एवढं छान वाटलं. आणि मस्त असा केक एन्जॉय केला. अख्खा केक त्याच दिवशी आम्ही खाल्ला, म्हणजे अगोदर अर्धा खाल्ला आणि नंतरही म्हटले मी काहीच केलं नाही, तर आपण बाहेर तरी जेवायला जाऊयात. मग केक खाल्ल्यानंतर आम्ही बाहेरही जेवायला गेलो आणि आल्यानंतर परत केक खाल्ला. इथं आमची मस्ती चालू होती. हे असे मुवमेंट आहेत ना की आयुष्यभर लक्षात राहतील, म्हणून मी हे सेव्ह करते आणि यूट्यूबला पण टाकते. आणि मला कमेंट करून सांगा की तुमच्याबरोबर पण असंच होतं का, तुमचा बड्डे असंच होता का, किंवा तुम्ही केक बनवताना किंवा कुठली अजून दुसरी गोष्ट असेल की त्यात तुम्हीही माझ्यासारखेच करतात का, का मीच आहे तशी, हे मला कमेंट करून नक्की सांगा. मुलाची इथं मस्ती बघा, मला अजिबात नाही आवडत क्रीम वगैरे लावायला, पण तो काय ऐकतच नव्हता आणि नंतर त्यांनी हे असं सगळं लावलं. बरं असो, मुलांचा थोडासा आनंद असतो, मग मी पण त्याच्यात सहभागी झाले आणि तो काय ऐकतच नव्हता. छान मस्त इतका छान केक झाला होता की विचारायचंच नाही. त्याच्यामुळे असं होत होतं की केक किती खावा आणि किती नाही. तर बघा इथं नक्षनी मला अशा प्रकारे माझं हे लुक केलं. त्यानंतर छान असं जेवण करायला बाहेर गेलो आणि मस्त म्युझिक चाललं होतं. तर असा होता आजचा माझा स्पेशल डे. जास्त काही असा फॅन्सी गेलेला नाही आहे, सिम्पल होता, साधा होता. केक बनवण्यातच पूर्ण दिवस गेला आणि मला तर खूप छान वाटलं. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू